म्हणल्यानंतर एक माणुसकीच्या नात्याने भेटायला येतात ना तुला, की बाबा लवकर बरा हो, तुला शुभेच्छा आहेत, अशा पद्धतीनं तो गेला होता. बाकी काही नाही. वेगळा अर्थ काढू नका. देशमुख कुटुंबियांच्या घरामध्ये इतकं ते निगरूनपणे त्या सरपंचाची हत्या झालेली आहे की कुणालाही तसं वाईट वाटणारच. आज त्यांची धर्मपत्नी असेल, आज त्यांची दोन्ही मुलं असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांचं कुटुंबीय असेल, त्या सगळ्यांना मनामध्ये ही भावना येणं साहजिकच आहे. कुठल्याही कुटुंबावर अशा प्रकारचा आघात कोसळल्यानंतर प्रत्येकाला ती भावना येते. शेवटी मन आहे, माणुसकी आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं रास्तच आहे. आमचा प्रयत्न आहे CID, नंतर SIT, नंतर तुमचा न्याय व्यवस्था, या तिघांच्याकडनं लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट यावेत आणि सातत्याने मुख्यमंत्री सांगतायत, उपमुख्यमंत्री एकनाथराव सांगतायत, आम्ही लोक सांगतोय की जो दोषी असेल, कुणी दोषी असू द्या, त्याच्यामध्ये त्याची फिकीर केली जाणार नाही. ज्यांच्यापर्यंत ते दागेदोरे पोहोचतील त्यांना कडक मधलं कडक शासन केलं जाईल. हे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी बीडमध्ये जाऊन देखील परवा सांगितलेलं आहे. वेळ लागतोय. कुठल्याही गोष्टीचा तपास करावा लागतो. त्याच्यात एक व्यक्ती अजून सापडत नाही. ती शोधण्याच्या करता आम्हाला पण वाईट वाटतं की 60 दिवस झाले ती व्यक्ती सापडत नाही. असं होऊ शकत नाही, परंतु दुर्दैवाने ते घडलेलं आहे. पण आम्ही सगळेजण ते तपासण्याच्या करता जे ज्या काही यंत्रणेला मदत पाहिजे ती पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होता आम्ही महायुतीचं सरकार करतोय. विरोधक तुमच्यावरती टीका करताय की धनंजय मुंडेंना